आज मी न्यू तोरण करून दाखवणार आहे। त्यासाठी मी 2 कलर यूज करत आहे आणि ही 14 नंबरची क्रोशिया यूज करत आहे। चला तर मग सुरू करूया। पहिल्या सुरू आपण तोरणपट्टी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। तोरणपट्टी तयार करण्यासाठी आपण ग्रीन कलरचा यूज करत आहोत। पहिल्यासाठी आपण आता 12 चेन घेणार आहोत। ह्या 12 चेन घेतल्या। आता काय करायचं आपल्याला, पहिल्या 10 चेन सोडून द्यायच्या आणि पहिल्या ह्या इथल्या 2 चेन सोडून द्यायच्या आणि 10व्या चेनवरती आपल्याला आता खांब तयार करायचा आहे। हे पहा असं। आता प्रत्येक खांबावरती आपल्याला प्रत्येक चेनवरती आपल्याला आता खांब तयार करत जायचं आहे। हे पहा अशा प्रकारे आपल्याला खांब तयार करायचे आहेत। प्रत्येक चेनवरती असंच खांब तयार करायचं आपल्याला। हे आपण आता प्रत्येक चेनवरती खांब तयार केले। आता काय करायचं, आपल्याला पलटायचं आणि इथे आता पहिल्यासाठी 3 चेन घ्यायच्या। 3 चेन घेतल्या। आता परत काय करायचं, प्रत्येक खांबावरती खांब तयार करायचं। माझ्या चॅनलवरती मी नवनवीन तोरणचे व्हिडिओ अपलोड केले आहेत, ते जाऊन तुम्ही नक्की पहा। मी खूप सोप्या पद्धतीने तोरण कसे विणायचे ते तुम्हाला मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले आहेत तोरणचे, त्यामध्ये मी दाखवले आहेत, ते जाऊन तुम्ही ते तोरणचे व्हिडिओ नक्की पहा। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण मेन्शन करते। आता ही आपल्या 2 लाईन झाल्या। परत आता तिसरी लाईन सेम पहिल्या सुरू आपल्याला 3 चेन घ्यायच्या आहेत आणि पुन्हा परत सेम सारखंच आपल्याला प्रत्येक खांबावरती खांब तयार करत जायचं आहे। आपल्याला असंच ही पूर्ण तोरणपट्टी तयार करून घ्यायची आहे। की प्रत्येक खांबावरती खांब तयार करत ही तोरणपट्टी आपल्याला सेम तयार करत जायचं आहे। 3 ओळी आपण जशा तयार केल्यात तशाच आपल्याला पूर्ण तोरणपट्टी आपल्या दोरच्या मापानुसार तयार करून घ्यायची आहे। मी पण तयार करून घेणार आहे, तुम्ही पण तयार करून घ्या। हे पहा आपली ही तोरणपट्टी तयार करून झाली आहे आणि आता मी हे 2 भागामध्ये डिवाइड करून घेतली आहे। मी टोटल ह्या 50 लाईन तयार करून घेतल्या आहेत आणि हे पट्टी 2 भागामध्ये डिवाइड करून घेतली आहे। मी हा एक भाग तयार करून घेतला आहे। हे पहा सुंदर असा एक भाग तयार करून झाला आहे। सेम असाच भाग आपल्याला दुसरा तयार करायचा आहे। ते कसा तयार करायचा ते तुम्हाला दाखवते। आता काय करायचं, आपल्याला इथे पहिल्या सुरू एक लाईन सोडून द्यायची, त्याच्या नेक्स्ट लाईनवरती आता आपल्याला ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा आहे।
आता आपल्याला इथे ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा। आता काय करायचं आपल्याला, आता 3 चेन घ्यायचे आहेत। 3 चेन घेतल्या, परत त्याच ठिकाणी खांब तयार करायचा आहे। अजून एक, आता इथे आपल्याला 5 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 5 चेन घेतल्या, परत त्याच ठिकाणी 2 खांब तयार करायचे आहेत। हे पहा असं, परत एक लाईन सोडून द्यायची। एक लाईन सोडून दिली, त्याच्या नेक्स्ट लाईनवरती सेम आपल्याला तसाच पॅटर्न तयार करून घ्यायचा। 2 खांब घ्यायचे, परत 5 चेन घ्यायच्या। 5 चेन घेतल्या, परत सेम त्याच ठिकाणी 2 खांब घ्यायचे। हे पहा, परत एक लाईन सोडून द्यायची, परत सेम त्याच ठिकाणी 2 खांब, 5 चेन आणि परत त्याच ठिकाणी 2 खांब। हे पहा असंच पूर्ण आपल्याला इथपर्यंत क्रिएट करून घ्यायचं आहे, तयार करून घ्यायचं आपल्याला। हे पूर्ण असंच ही लाईन क्रिएट परत तयार करत आपल्याला इथपर्यंत यायचं आहे। हे पहा, ही लाईन आपली कंप्लीट झाली आहे। आता काय करायचं आपल्याला, इथं ग्रीन कलर कट करून घ्यायचा आहे। कट करून घ्यायचा आणि इथे आता आपल्याला हे मागच्या साईडनी हे करून घ्यायचं उलनला। आता आपण इथे पिंक कलर जॉईन करून घेणार आहोत। इथे जिथे आपण 5 चेन घेतले आहेत तिथे आपण आता पिंक कलर जॉईन करून घेणार आहोत। हे पहा, इथे आता आपण काय करायचंय, इथे आपल्याला पफ तयार करायचा आहे 5चा। 1 2 3 4 4 आणि हा एक 5 झाले। पफ तयार करायचा, एक चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी पफ तयार करायचा। 1 2 3 4 1 5 झाले। 5चा पफ, परत एक चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी अजून एक पफ तयार करायचा। 1 2 3 4 5 मिनिट्स। आपण आता इथे उलन जॉईन करून घेऊया। हे असं दोन्ही धागे धरून गाठ बांधून घ्यायची। हे असं उलन जॉईन करायचं। एक्स्ट्रा वाला कट करायचं। आता आपल्याला इथे 4 झालेत आपले पफचे हे करून। आता 5वा पफचा फंदा घ्यायचा आणि आता आपल्याला यामधून हे करायचंय। हे पहा, हे 3 पफ तयार झाले आपले। आता काय करायचं, नेक्स्ट ह्याच्यामध्ये पण सेम 3 पफ तयार करायचे। 2 3 4 5 एक चेन।
1 2 3 4 1 5. हे झालं. हे 2 पफ झाले. अजून एक पफ तयार करायचा. एक चेन घ्यायची. परत त्याच ठिकाणी 1 2 3 4 1 5. हे पहा असं तयार करायचं आपल्याला. परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये पण सेम तयार करून घ्यायचं. 5 फांद्याचा एक पफ. 2 3 4 1 5. हे पहा. परत एक चेन घ्यायची. परत त्याच ठिकाणी 1 2 3 4 5. हे पहा 2 पफ झाले. परत चेन. परत 1 2 3 4 आणि 5. हे पहा सेम आता आपल्याला सेम असंच हे तयार करत जायचं आहे. हे 10 आपले जे तयार झाले त्या पाकळ्यामध्ये सेम ॲज इट इज सेम असेच आपल्याला तयार करत यायचं. इथंपर्यंत मी पण तयार करून घेते. तुम्ही पण ही लाईन कंप्लीट करून घ्या. हे पहा आपली आता ही फर्स्ट लाईन तयार करून झाली आहे. आता सेकंड लाईन कशी करायची ते तुम्हाला दाखवते. आता आपण इथे ग्रीन कलर जॉईन करून घेणार आहोत. या दोन्हीच्या मध्यभागी जो स्पेस आहे तिथे आपण आता ग्रीन कलर जॉईन करून घेणार आहोत. हे 3 पफ झाल्यास आपण जी गॅप आहे तिथे आपण आता ग्रीन कलरनी जॉईन करणार आहोत. इथे पहिल्या सुरू 3 चेन घेतल्या. आता काय करायचं तिथेच आपल्याला अजून 3 एक खांब घ्यायचा. परत आपल्याला आता इथे 5 चेन घ्यायच्या आहेत. 5 चेन घेतल्या. आता परत त्याच ठिकाणी आपल्याला 2 खांब तयार करून घ्यायचे आहेत. हे पास. परत नेक्स्ट ह्याच्या गॅपमध्ये जो गॅप आहे 3 खांबच्या नंतर 3 पफच्या नंतर तिथे पण पहिल्या सुरू 1 खांब घ्यायचा. परत अजून 1 खांब घ्यायचा. 2 खांब झाले. परत 5 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5. 5 चेन घेतल्या. आता परत हा जो त्याच ठिकाणी आपल्याला अजून 2 खांब तयार करून घ्यायचे. हे 5. परत नेक्स्ट गॅपमध्ये पण सेम अशा प्रकारे पूर्ण लाईन आपल्याला असंच तयार करून घ्यायचं आहे. हे पहा आपली आता ही सेकंड लाईन तयार करून झाली आहे. आता आपल्याला सेम असंच पहिल्या लाईनला जसं आपण पफ तयार केलं होतं तसंच पफ तयार करून घ्यायचे आहेत. आपण आता इथे जॉईन करून घेणार आहोत. इथे पहिल्या लाईनच्या ह्याच्यामध्ये इथे आपण पिंक कलर जॉईन करून घेणार आहोत. इथे आता आपण पहिला पफ तयार करूया. परत एक चेन. परत दुसरा पफ. परत एक चेन घेऊया.
परत सेम हे 5 पहिल्या लाईनला आपण जसं केलं होतं 3 पफ चेनमध्ये तसं तयार करून घ्यायचं आहे. परत या लाईनला पण सेम एकाच्यामध्ये 3 पफ तयार करायचे. खूप इझी असं हे तोरण तयार करून आपलं होत आहे. तुम्ही पण नक्की तयार करा. खूप सुंदर आहे, इझी लवकर तयार होणारं हे तोरण आहे. परत एक चेन घ्यायची, परत तिसरा पफ तयार करायचा. हे 5 असंच आपल्याला ही पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. पफ तयार करून 3-3 पफ तयार करून ही लाईन पण आपल्याला अशीच कंप्लीट करायची आहे. हे पहा आपली सेकंड लाईन पण तयार करून झाली आहे. सेम आता खालच्या सर्व लाईन आपल्याला सेम असंच तयार करायच्या आहेत. मी या साईडला तुम्हाला कसं करायचं हेच सांगते. आपल्याला आता प्रत्येक एक पफ सोडून द्यायचा आणि त्याच्या मध्यभागी जो आहे तिथे ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा. ग्रीनची एक लाईन पुन्हा पफची एक लाईन असंच तयार करत आपल्याला 1 पर्यंत यायचं आहे. जसं आपण ह्या 2 लाईन केल्या आहेत तसेच आपल्याला खालच्या लाईन पण तयार करून घ्यायच्या आहेत. या पफच्या जेव्हा आपण नवीन लाईन तयार करतो तेव्हा ह्या 2 पफच्या मध्यभागी आपण ग्रीन कलर जॉईन करून घेतो आणि ती लाईन ग्रीनची कंप्लीट करून घेतो. 3 चेन घेऊन पुन्हा परत त्याच ठिकाणी एक खांब तयार करतो आणि 5 चेन, त्यानंतर 2 खांब. वरती जसं आपण केलं आहे ग्रीनचं तसंच तयार करायचं पूर्ण लाईनला. एक खांब, 2 खांब झाले. परत 5 चेन, अशा प्रकारे आपल्याला ही पूर्ण लाईन असं तयार करून घ्यायचं आहे. हे आपल्याला असंच 1 पर्यंत तयार करून घ्यायचं आहे. मी पण तयार करून घेणार आहे, तुम्ही पण हे तयार करून घ्या. हे पहा आता हे सुंदर असं तोरण तयार करून झालंय. मी ह्याला गोंडे लावून घेतले आहेत. तुम्ही पण हे तोरण नक्की तयार करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.